सध्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची मुंबई महापालिकेत सत्ता आहे हे आपल्याला माहीतच आहे। नुकतेच मुंबई महापालिकेकडे 4 प्रस्ताव आले होते। या प्रस्तावावर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आवाज उठवला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मातोश्री यांच्यात फोन झाला आणि तोही मध्यरात्री। नंतर या प्रस्तावांना स्थगिती देण्यात आली। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं भाजपने ऐकलं असं म्हटलं गेलं। पण या फोनच्या टायमिंगची आणि याबाबत कमालीची गुप्तता पाळली गेल्याची चर्चा आता होते। मिलिंद नार्वेकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की मुख्यमंत्र्यांशी आमचं बोलणं झालं, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पत्रकारांशी बोलताना माझं उबाटाच्या कुणाशीही बोलणं झालं नाही असं म्हटलं। त्यामुळे या फोन कॉल मागे अजून कुठला उद्देश होता? राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचं वारं आहे। एकनाथ शिंदे जोरदार सक्रिय झालेत। दिल्लीला जाऊन आणि वेगवेगळ्या कृतीतून आपली बार्गेनिंग पॉवर दाखवून देण्याचे ते प्रयत्न करतायत। आणि याच पार्श्वभूमीवर भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील संवादाचा काय अर्थ घ्यायचा? फडणवीसांची ही शिंदेच्या विरोधात तिरकी चाल तर नाही ना? तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। सध्या महायुतीत काय सुरू आहे हे आपण सगळे पाहतच आहोत। गेल्या काही काळापासून शिंदे आणि फडणवीस यांच्यात छुपा संघर्ष सुरू आहे आणि तो थांबायचं नाव घेत नाहीये। अगदी सातारा जिल्हा परिषद प्रकरण असो की आत्ताचं बहुजन विकास आघाडीला सोबत घेण्याचं प्रकरण असो, थोड्या थोड्या काळाने एकनाथ शिंदे काहीतरी अशी कृती करतात की ज्यानं भाजपला सह देता येईल, आपलं बळ आणि बार्गेनिंग पॉवर पण दाखवून देता येईल। शिंदे ऑपरेशन टायगर करणार, ऑपरेशन तुतारी करणार असल्याचं मागच्या काही काळापासून म्हटलं जात होतं। आता त्या चर्चा जरा थांबल्यात, पण मग बाकीचे छोटे छोटे पक्ष सोबत घेऊन आपलं संख्याबळ मजबूत करणं शिंदेनी सुरू केलंय। बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करणं ही मोठी गोष्ट होती आणि आता हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होत असल्याचे देखील सांगितलं जाते। ही सुद्धा एकनाथ शिंदेची मोठी खेळी मानली जाते। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर शिवसेना आणि भाजप यांच्यातले संबंध अजून तणावाचे होत आहेत। शिंदेच्या शिवसेनेला महायुतीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार जितक्या जागा देण्यात येणार होत्या त्यापेक्षा जास्त जागांची मागणी त्यांनी लावून धरली। मागच्या काही दिवसांपासून त्यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत। काही झाले की थेट भाजपची हायकमांड ते गाठतात असं ते दिसतंय। त्यातच आता जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रखर टीका करत मराठा आंदोलनाची घोषणा केली। त्यामागे देखील शिंदे असल्याचं बोललं जाते। थोडक्यात काय तर एकनाथ शिंदे महाराष्ट्र भाजपला चांगलेच डोईजर ठरतायत असं दिसतंय। मग प्रश्न असा पडतो की देवेंद्र फडणवीस आणि भाजप इतके शांत का? एकनाथ शिंदेच्या विरोधात ते अशी कुठली खेळी करायला कमी का पडत आहेत? आणि एकनाथ शिंदेचं असं सुरू राहिलं तर भाजपला ते डोकेदुखी ठरणार नाही का? पण देवेंद्र फडणवीस काहीच करत नाहीत असं म्हणणं चुकीचं आहे। उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात अनेक फोन आणि गुप्त भेटी मागच्या काही काळापासून होत आहेत। या भेटी रात्री होतात, फडणवीस यांना दिवसा भेट घेणं शक्य नाही। पण मागे उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपला होता तेव्हा ती संधी साधून देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे पितापुत्रांची भेट घेत बंद खोलीत बराच काळ चर्चा झाली होती। आणि आता कालच मुंबई महापालिकेत 4 प्रस्तावाचं निमित्त झालं आणि त्यांच्यात पुन्हा चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे आणि त्या पाटे 2 ते 4च्या दरम्यान झाल्या। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारल्यावर मिलिंद नार्वेकर फोन आल्याचं म्हटले आणि देवेंद्र फडणवीस नाही म्हणाले। या विरोधाभासामुळे यात काहीतरी पाणी मुरत असल्याचा संशय आल्याशिवाय राहत नाही। आपल्याला माहीत आहे की एकनाथ शिंदेनी काही वर्षापूर्वी शिवसेना फोडली आणि एक मोठा गड घेऊन ते भाजपला मिळाले। भाजपनं त्यांना मुख्यमंत्री केलं। नंतर अजितदादा त्यांच्या सोबत आले। 2024ला झालेल्या निवडणुकात या तिन्ही पक्षांनी सोबत लढल्या आणि पुढे याच महायुतीची सत्ता आली। जास्त जागा असलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर शिंदे आणि अजितदादा हे उपमुख्यमंत्री झाले। पण शिंदे मात्र गप्प बसून भाजपला मोठा भाऊ मानून चालणारे नव्हते। भाजपला त्यांनी वेगवेगळ्या कृतीतून आपलं वर्चस्व दाखवून दिलं। अजितदादा गेल्यापासून शिंदेच्या या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या। परिणामी एकनाथ शिंदे हे चांगलेच फोकसला आले हेही खरं। दरम्यान आज संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्र राहू शकत नाही असं विधान केलंय। आता फडणवीस हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं बोललं जाते। विधान परिषदेचं संख्याबळ पाहिलं तर भाजप आणि महायुतीकडे तब्बल 232 इतकं संख्याबळ आहे। 288 जागा असणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेत हे संख्याबळ स्पष्ट बहुमतापेक्षा खूप जास्त आहे। त्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आमदार आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 20 आमदार आहेत। राष्ट्रवादी भाजप सोबत आहे, त्यामुळे भाजपनं शिंदेची साथ सोडली आणि उद्धव ठाकरेंची साथ धरली तरी सरकार साहजिकच बहुमतात असणार आहे। फक्त उद्धव ठाकरे आणि भाजप यांना परस्परांमध्ये असणारे जुने वाद विसरून जावे लागतील। मागच्या काही काळापासून जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंवर टीका करत नाहीयेत की उद्धव ठाकरे भाजप किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत नाहीत। त्यामुळे एरवी एकमेकांवर इतके टीका करणारे हे दोघे अलीकडे शांत का झालेत हाही प्रश्न पडतो। दुसरी गोष्ट म्हणजे
शिंदेंची हालचाली पाहता भाजपला आता शिंदेना काहीतरी दाखवून द्यावं लागणार आहे, ज्यातून ते सावध होतील. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांचे होत असलेले संपर्क हे एकनाथ शिंदेना इन्सिक्युअर करण्यासाठी तर होत नाहीयेत ना. आणि त्यात आहे मुंबई महापालिकेच्या प्रस्तावाच्या निमित्तानं मातोश्री आणि देवेंद्र फडणवीस यांचा झालेला संवाद काही वेगळाच अर्थ तर सांगत नाहीये ना. हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. पण या सगळ्या घडामोडीचं टायमिंग आणि संदर्भ पाहता तुम्हाला काय वाटतं, भाजप शिंदे विरोधात काही तिरकी चाल चालतंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.